गणपतराव पाटील यांचा सहकारला बळकटी देण्याचा चांगला प्रयत्न. संजय नांदणे. कोथळी दानोळीकरांचा एकमुखी पाठिंबा. सध्याच्या परिस्थितीत सहकारी संस्था चालवणं खूपच अवघड बनलं आहे. अशा परिस्थितीत श्री दत्त साखर कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. ऊस विकासाच्या विविध योजना राबवून सभासदांचे हित लक्षात घेऊन गणपतराव पाटील हे सहकाराला बळकटी देण्याचा चांगला प्रयत्न करत आहेत. निवडणूक बिनविरोध होणं अपेक्षित असून बिनविरोध झाली नाही तरीही गणपतराव पाटील यांच्या पाठीशी यड्रावकर गट आणि संपूर्ण कोथळी गावचा पाठिंबा राहील, अशी ग्वाही संजय नांदणे यांनी दिली. कोथळी तालुका शिरोळ येथे सत्तारूढ श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलच्या संवाद यात्रा पार पडली. संवाद सभेच्या अध्यक्षस्थानी आप्पासाहेब जकाप्पा हे होते. यावेळी गणपतराव पाटील म्हणाले, क्षारपड जमीन मुक्तीच्या माध्यमातून नव्या पिढीसाठी जमीन शाबूत ठेवणं, शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे व सभासदांचे हित जपणे ही भूमिका घेऊन सत्तारूढ गट काम करीत आहे. शेतकरी केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन माती, पाने परीक्षण करण्याची यंत्रणा उभी केली आहे. ऊस तोडणी, वाहतूकदार, सप्लायर, कॉन्ट्रॅक्टर, कामगार यांची बिले, पगार व गाळप ऊसाला 14 दिवसात एक रकमी रक्कम जमा केली जाते. आम्ही विश्वस्त म्हणून अतिशय चांगल्या पारदर्शक पद्धतीने कारभार करीत असून सभासदांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवावा असं आवाहन केलं. दिलीप मगदुम यांनी महाराष्ट्रामध्ये दत्त कारखाना अतिशय नियोजनबद्ध आणि उत्कृष्टरित्या चालवला जात असल्याचे सांगून सभासदांनीच आता निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं. भीमगोंडा बोरगावे पंचायत समिती माजी सदस्य राजगोंडा पाटील, संगीता पाटील कोथळीकर, आबा पुजारी यांनीही कोथळी सभासद गणपतराव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील याची ग्वाही दिली. उमळवाड येथे राजेंद्र प्रधान म्हणाले, स्वर्गीय सारे पाटील यांनी वैज्ञानिक आणि पुरोगामी दृष्टीने सहकार चळवळीला बळकटी दिली. गणपतराव पाटील यांनी विकासाचे मॉडेल तयार करीत साहेबांच्या विश्वासार्हतेची परंपरा जोपासत श्री दत्त शेतकरी विकास पॅटर्न तयार केला. यावेळी संजय पाटील कोथळीकर, पप्पू चौगले, कलगोंडा पाटील, चौगोंडा पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते. यावेळी दानोळी येथे बोलताना रावसाहेब भिलवडे म्हणाले, योग्य वेळी योग्य पावले टाकून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा कसा होईल हे पाहून गणपतराव पाटील काम करीत आहेत. त्यांच्या पाठीशी दानोळीकर पूर्ण ताकदीने राहतील. सर्जेराव शिंदे, संदीप पाराज, केशव राऊत यांनी मनोगतातून गावचा पाठिंबा दिला. कवटेसार येथे महालिंग पाटील, बशीर पटेल, राजेंद्र प्रधान यांनी मनोगत व्यक्त केली. तमदलगे येथे रावसाहेब पुजारी, शिवाजी पोळ, संग्राम सिंह देसाई, संजय खराडे, महेंद्र बागे, नितीन बागे उपस्थित होते. तसेच जैनापूर येथे सुनील राजपूत, महादेव राजमाने, नीळकंठ राजमाने, बापूसो पाटील, दगडू माने, सविता पाटील कोथळीकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. चिपरी आणि आगर या ठिकाणी संवाद दौऱ्यात सभासदांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. महानकर न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ. ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.